राज्यातल्या एसटी आगारांमधील सुरक्षा व्यवस्था ही चोख आहे का, या सगळ्या संदर्भातला रियालिटी चेक आपण करतोय। सध्या आपण कुर्ल्याच्या एसटी डेपोमध्ये आहोत आणि या एसटी डेपोमध्ये आता रात्रीचे 11:15 वाजलेत तरी प्रवाशांची वर्दळ जी आहे ती सध्या आपल्याला या एसटी डेपोमध्ये पाहायला मिळते आणि एसटी डेपोमधल्या सुरक्षेची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था चोख आहे का, हा प्रश्न आता ऐरणीवरती का आलेला आहे। तर आज सकाळी पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालेल्याची घटना जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर संपूर्ण प्रशासन जे आहे ते खडबडीत जागा झालेलं होतं आणि त्यामुळे राज्यातल्या एसटी बसेसच्या आगारांमधली सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने निर्माण होताना पाहायला मिळतोय। आपण सध्या कुर्ल्याच्या एसटी डेपोमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की कंट्रोलर चौकशी कार्यालय आहे जिथे एसटी कंट्रोलर बसतात रात्रभर। त्या एसटी कंट्रोलरशी सध्या प्रवासी जे आहेत या ठिकाणी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत त्या कुर्ला एसटी डेपोमध्ये आणि त्या ठिकाणी प्रवाशांच्या प्रश्नांना एसटी कर्मचाऱ्यांकडून उत्तरे देखील या ठिकाणी दिली जात आहेत। सध्या कुर्ला एसटी डेपोमध्ये पाठच्या भागामध्ये आरटीओला ज्या ठिकाणी जागा दिली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ती धूळफेक खात पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या संपूर्ण कुर्ल्याच्या एसटी डेपोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जवळपास 8 ते 9 सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत या ठिकाणी लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी सीसीटीव्हीचं पॅनलिंग बसवलेलं आहे त्या आपण कक्षात घेऊन जाणार आहोत। बस स्थानक प्रमुखांचं हे संपूर्ण कक्ष आहे आणि या ठिकाणी संपूर्ण बस स्थानक प्रमुख जे आहेत या ठिकाणी बसलेले असतात आणि संपूर्ण आगारावरती बस डेपोवरती लक्ष ठेवत असतात आणि या ठिकाणी संपूर्ण एलईडी स्क्रीनवरती बस डेपोमध्ये असलेल्या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जे आहेत या ठिकाणी कलेक्ट होत असतात आणि या ठिकाणाहून बस स्थानक प्रमुख जे आहेत संपूर्ण बस डेपोवरती वॉच ठेवत असतात, संपूर्ण पाहणी करत असतात कारण की रात्रीच्या वेळेस कोणतीही घटना होऊ शकते। त्यामुळे रात्री देखील बस डेपो प्रमुख जे आहेत त्यांच्या या संपूर्ण कार्यालयामध्ये त्यांनी नेमून दिलेला एक अधिकारी जो आहे तो या ठिकाणी बसून या सगळ्याची चौकशी या सगळ्याची देखरेख जी आहे ती या ठिकाणी करत असतात। आपण पाहू शकतो की कुर्ला एसटी डेपो हा संपूर्ण मोठा कुर्ला एसटी डेपो आहे। या कुर्ला एसटी डेपोच्या समोरच्या भागात आपण पाहिलं तर बसेस ज्या आहेत त्या पार्क झालेल्या आहेत आणि ज्या गावाला जाणाऱ्या बसेस आहेत प्रवासाला निघणाऱ्या बसेस आहेत त्या फलाट्यावरती लागतात आणि त्यानंतर प्रवासी त्या बसेसवरती चढून त्या बसेस ज्या आहेत त्या पुढे रवाना होत असतात आणि ज्या बसेस कुर्ला डेपोमध्ये येतात त्या सध्या पार्किंगला समोर असल्याचं पाहायला मिळतंय। त्या बसेसच्या पलीकडच्या भागाची त्या पाठची जी जागा आहे ती आरटीओला देण्यात आली आणि त्या ठिकाणी संपूर्ण पडीक असलेले भंगारात असलेले जे वाहनं आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार कधीही घडू शकतो अशी अवस्था जी आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते। कारण की ज्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये आज सकाळी एक तरुणीची बलात्काराची घटना घडली आहे त्या ठिकाणी देखील अनेक भंगारात पडलेल्या एसटी बसेस ज्या आहेत त्या धूळफेक खात होत्या। त्यामुळे धूळफेक खात असलेल्या भंगारात असलेल्या एसटी बसेसची समस्या जी आहे ती आता ऐरणीवरती आलेली आणि त्यावरती प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण होतात। कुर्ला एसटी बस डेपोमध्ये अशा कोणत्याही कुर्ला एसटी बस डेपोमध्ये सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती सध्या चोख असल्याचं आपल्या रियालिटीमधनं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगडी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।